परभणीत मागील अनेक वर्षांपासून परभणीला गद्दारी आणि फुटीरतेची पार्श्वभूमी आहे, परंतु येथील मतदार मात्र कायम शिवसैनिक सोबत राहिल्याचा आपल्याला गर्व वाटतो। ज्या मतदारांनी महाविकास आघाडीला व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला खासदार म्हणून निवडून दिले होते, त्यांनी मात्र पक्ष व मतदारांसोबत गद्दारी केली। त्यामुळे मी मतदारांची क्षमा मागतो व परभणीकरांनी महापालिकेत आमची सत्ता आणली त्याबद्दल धन्यवाद द्यायला आलोय। बंडखोरी केलेले विकासासाठी नाही तर खाजगी निधीसाठी तिकडे गेले असल्याचे सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर हल्लाबोल केलाय। ज्यांनी पक्षाला विकलं, मताला विकलं, अरे तुम्ही केलेला मतदानाचा सुद्धा अपमान या लोकांनी केलेला आहे। हे लोक काय सांगतात की आम्ही सत्तेमध्ये जातो, सत्तेशिवाय काम होत नाही, आम्ही सुद्धा विरोधात काम करतो। अरे तुमच्यात धमक असेल, तुमच्यात ताकद असेल तर विरोधात राहून सुद्धा तुम्हाला काम करता येते। लोकशाहीचे दोन भाग असतात, एक विरोधात, एक सत्तेमध्ये। मग लोकशाहीमध्ये विरोधात राहायचं नाही का? आपले विचार मांडायचे नाहीत का? तुम्ही विचार सोडून पळून गेलेला आहात, तुम्ही स्वार्थासाठी पळून गेलेला आहात। तुम्ही किती रुपये घेता ते सगळ्या जनतेला माहिती आहे, म्हणून तुम्ही आम्हाला ज्ञान शिकू नका। असल्या गोष्टी कोणी परभणीमध्ये सहन करणार नाही। कालपासून तुम्ही पाहता साहेब कशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला लाभलेला, प्रचंड असा प्रतिसाद आहे साहेब। तुम्ही काळजी करू नका, इथला खासदार जाऊ द्या, पण इथे चारही आमदार निवडून आणण्याचं काम आम्ही सर्वजण केल्याशिवाय शिवसेनेला मान्यताच आमच्या परभणीच्या जनतेने दिली। शिवसेनेला मान्यता आमच्या परभणीने दिलेली आहे। शिवसैनिकांना आतंक असं प्रेम ठाकरे कुटुंबावर केलेलं आहे। सातत्यानं म्हणतात की आम्हाला बोलवणं येते, आम्हाला बोलवणं येते। अरे आम्हाला का बोलवणं येत नाही? आम्ही ठाकरे ब्रँड असल्यामुळे आम्हाला बोलवणं येत नाही। तुम्हालाच का बोलवणं येते? त्याचं कारण एक आहे की तुमच्या मनामध्ये स्वार्थ आहे। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा कोणी त्याच्या भूलथापेला पडलं बळी नाही पडलं पाहिजे। जाता जाता म्हणाले की जर कोणी आमच्या अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ। अरे यांचे शिंग उपटून जर खुपसले नाही तर राहुल पाटील नाही। तुम्ही त्या शिंगाची आणि आरेकारेची भाषा राहुल पाटलावर करू नका। ज्या गावच्या बोरी आहेत त्या गावच्या बाबडी आहेत तेवढं लक्षात ठेवा। आणि सत्तेच्या ताकदीवर तुम्ही काही गोष्टी करू नका। आम्ही कधी सत्तेत येऊ त्यावेळेस दाखवू काय असते सत्ता ती। मग सत्तेमुळे कोणाला दाबायचं काम करत असता तर राहुल पाटील तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे। कोणाच्या अंगाला नाही, कोणाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, जाहीरपणे तुम्हाला सांग। म्हणून ज्यांना जायचं त्याला जाऊ द्या। आपण आपला पक्ष मोठा करू, आपले विचार मोठे करू। तुम्ही पाहिलं असेल केंद्र शासन किंवा राज्य शासन मध्ये हे काय विकास करणार आहेत? जे भ्रष्टाचारी आहेत तिथं मग जाऊन हे भ्रष्टाचार करणार। जिथं बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणात, महिलेवर अत्याचार होत आहे। मी परवाच एका इथल्या रिटायर्ड आय एस अधिकाऱ्यावर बसलो होतो, जो की इथला चीफ सेक्रेटरी राहिलेले आहेत। ते म्हणले आमदार साहेब येणाऱ्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राची अशी परिस्थिती होईल की इथल्या नोकराला सुद्धा, अधिकाऱ्याला सुद्धा पैसे द्यायला पैसे तिजोरीत नाही। अशा प्रकारचं महाराष्ट्र वरवण्याचं काम कोणी केलं असं तर या सरकारनं केलेलं आहे। परभणीनं गद्दारांच्या विरोधामध्ये जो एल्गार केला, या परभणीमध्ये एकही गद्दार इतक्या वर्षात फिरला नाही। त्याच्यामुळे देशात फक्त परभणी अरे ते मुंडक्याचं बघू काय करायचं आपण, ते मुंडक्या काय राहत नाही। या परभणीमध्ये अनेक आंडू पांडू बंडू आले आणि गेले। अनेक आंडू पांडू आणि बंडू आले आणि गेले। शिवसेना इथे मजबूतीने उभे आहे आणि ती राहणार। हा स्वतःला काय म्हणतो, बंडू द बॉस, अरे गांडू द बॉस। आता यापुढे त्याला गांडू द बॉस म्हणायचं। बाहेर रस्त्यावरची गर्दी आहे, म्हणजे कुठे काही देण्याची सोय, येता जाताना कोणाला पैसे देतात काय?
हे सगळे शिवसेना प्रमुखांनी मला दिलेले जीवनभावाचे माझे सोबती आहेत. शिवाय मला नाही वाटत कोणती गोष्ट भाड्याने आणली असेल. पण या खुर्च्या सुद्धा त्या खुर्च्यांवर सगळे बसते ती सुद्धा आपली हक्काची माणसं आहेत. कोणाला कसा मान चढला असेल तो एका शब्दात कसा उठवायचा ते संजय राऊतांनी दाखवलं. किती माशी बाजून एक शब्द पुरेसा आहे त्याचं सगळं हक्कून मोडून पडतो. आज बऱ्याच दिवसानंतर परभणीत आलोय. पहिल्या प्रथम मी परभणीकरांना धन्यवाद देतोय की तुम्ही आपल्या हक्काचा शिवसेनेचा महापौर निवडून दिला. सेवा करणारा एक कार्यकर्ता तुम्ही निवडून दिला. आता त्याच्याही वरनं माझ्यावरती टीका झाली. त्याने म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले. का सोडले? की म्हणे महापौर मुसलमान आहे असेल पण तो आमचा आहे. त्याला शिवसेनेची उमेदवारी घेऊन शिवसैनिक म्हणून तो लढलेला आहे. बरं त्यांनी माझ्यावर टीका केली की यांनी म्हणे मुस्लिम महापौर दिला बाळासाहेबांचे विचार सोडले. तर त्या गदड्यांना विचारायचं तुम्ही कालच्या विधान परिषदेमध्ये जो आमच्या नावंदरच्या विरोधात उभा करून निवडून आणला तो कोण आहे? मग ठीक आहे आपण त्याला सुद्धा काढू. त्याने निवडून दिलेला आमदार त्याची पार्श्वभूमी काढा. त्याच्यावरती तो कुठे काय केस खटले बिटले होते तुरुंगात होता का ते काढा. आणि एखाद्या महाराजांच्या कीर्तनासाठी स्वतःची शेती पीक काढून जमीन उपलब्ध करून देणारा आमचा महाराज बघा. म्हणजे किती दिवस चालणार? म्हणजे आपण जरा कुठे काय केलं की बाळासाहेबांचे विचार सोडले पण तुम्ही शिवसैनिकांची आणि शिवसेनेची गद्दारी केली. हा बाळासाहेबांच्या विचारांचा तुम्ही घात केलेला.